सुळकुळ हायस्कूल येथे 5वा आनंदी शनिवार साजरा. सुळकुळ 21 रोजी महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर संचलित सुळकुळ हायस्कूल सुळकुळ येथे 5वा आनंदी शनिवार साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी लेखक, कवी, निर्माते, गायक व अल्बम निर्माते माननीय श्री सदानंद पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक मुद्दाळनाथ सर यांनी माननीय सदानंद पाटील यांना पुष्प देऊन स्वागत केले. माननीय सदानंद पाटील यांनी तयार केलेली गाणी विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. प्रत्येक गाण्याची निर्मिती कशी झाली, कोणत्या उद्देशाने केली व अडचणी कोणत्या आल्या याची माहिती सांगितली. आपल्या जीवनातील शालेय आठवणी, आपली जडणघडण कशी झाली, या क्षेत्राकडे कसे वळलो, मोठे होण्यासाठी आवडीनिवडी जपण्यासाठी कलांना वाव हा शाळेत मिळतो, यातून भविष्याची जडणघडण होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कला जोपासाव्यात व कलेतून सुख समाधान मिळवून जीवनात मोठे होऊन देशाचे नाव जागतिक पातळीवर घेऊन जावे असे आवाहन सदानंद पाटील यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले. शेवटी आभार खाडे सर यांनी मानून कार्यक्रमाची सांगता झाली. कारण मी त्यावेळी गाणं खूप, मला त्या लहानपणापासून गाणं म्हणायची आवड आणि आर.बी. पाटील सर मला सदैव शाळेमध्ये उभा करायचे आणि मला गाणं म्हणायला लावायचे आणि मी त्यावेळी ते गाणं म्हणायचो. त्यावेळी ते जे पॉप्युलर गाणं आमच्या वेळी होतं की जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजतो, तर ते इतकं छान आणि मी म्युझिकसह म्हणायचो. म्हणजे मधले जे म्युझिक रिदम असतात, आपण जसं म्हणतोय, तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे, तर ते सगळं म्हणायचो. ते खूप आवडायचं आणि त्यातून मला मग उत्तेजन मिळत गेले की मी यामध्ये काम केलं पाहिजे, मी म्हटलेलं आवडते किंवा मी चांगलं म्हणू शकतोय. आणि किमान ते एक जे डेअरिंग असते म्हणण्याचं, त्याची सुरुवात सुद्धा या हायस्कूलमधून झाली. त्यामुळं माझ्यासाठी सगळेच योग आज खूप, पाची बोटं तुपात जसं म्हणतात तसं गुरुपौर्णिमा सुद्धा आहे, माझी शाळा सुद्धा आहे आणि माझ्यासमोर खरं तर माझ्या सुळकुळचं भविष्य आहे. कारण या गावाविषयी, माझ्या गावाविषयी मला खूप मोठी तळमळ आहे. माझ्या गावाचं नाव हे 7 समुद्र पार गेलं पाहिजे अशी माझी भावना आहे आणि त्या माध्यमातून तुमच्या समोर तुमचा आनंद वाढवण्यासाठी मी काही करू शकलो तर माझ्यासाठी ती खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आता आनंदी शनिवार हा एक भाग आहे, तर तुम्हाला एक योगायोग सांगतो की आमच्या वेळी सुद्धा आमचा शनिवार असायचा. ज्यावेळी आम्ही मराठी शाळेमध्ये होतो, आम्ही अगदी आपल्या मारुती मंदिरामध्ये सुद्धा आम्ही शिकलेलो आहे. जिथं जागा मिळेल तिथं आमची शाळा असायची आणि खाली तुम्हाला माहित आहे हेरवाड्यांचा वाडा मोठा आहे, तिथं तो आता पडलाय, तर तिथं आमची शाळा भरायची. तर दर शनिवारी आमचा आनंदी शनिवार कसा असायचा, तर मुली ज्या असायच्या त्या सगळी शाळा सारवायचं काम करायचे. त्यावेळी फरशा नव्हत्या आणि आम्ही जे मुलं असायचो आम्ही सगळं गाव शेण गोळा करायचो आणि ते नेऊन द्यायचो. हा आमचा आनंदी शनिवार होता. आणि आज तुमचं इतकं भाग्य मोठं आहे, इतक्या सगळ्या सुखसुविधा तुम्हाला आहेत. फक्त गरज आहे ती तुमच्या आत्मविश्वासाची, तुमच्या श्रमाची. कारण आमच्या वेळी हे चित्र असं नव्हतं. मला असं वाटतं की त्यावेळेला शाळा सारवण्याची गरज होती, आज चांगल्या विचारांनी मन सारवण्याची गरज होती. कारण तिथं आपण कुठेतरी कमी पडतोय आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांना परमेश्वराने काही ना काही विशेष वैशिष्ट्य दिलेली आहे, प्रत्येकामध्ये आहेत, ती तुम्ही शोधली पाहिजे. स्वतः त्याचा शोध घेतला पाहिजे, ध्यास घेतला पाहिजे आणि त्यातून त्या कलागुणांना वाव दिला पाहिजे. तर याच्यामध्ये माझं कॉलेजला मी असताना डी.आर. माने कॉलेजवरती मी सांस्कृतिक मंत्री होतो आणि त्याच्यातून मी तिथं गॅदरिंगमध्ये पण बरंच काम केलं. नाटकं सुद्धा बसवली, गाणी म्हटली, मिमिक्री करत होतो. जिथं जिथं म्हणून मला संधी मिळेल तिथं तिथं मी भाग घ्यायचो. खरं तर काय होतंय की आपल्या, तुम्हाला पण काही लोकांना काही लिहिण्याची आवड असेल, गाण्याची असेल, पण आपण मागं राहतोय की कशाला आपण पुढे जावा. आपल्यामध्ये एक न्यूनगंड असतोय की आपलं कोण ऐकेल का, किंवा आपल्या लोक म्हणजे गोळ्या तर काढणार नाहीत ना, हसणार नाहीत ना, आपली थट्टा होणार नाही ना. खरं तर ही भीती आपल्याला असते, पण ती तुम्ही मोडून त्याच्या पुढे गेलं पाहिजे. तर तुमची कलागुण निश्चित, तुमच्या कलागुणांमध्ये जर तुम्ही क्वालिटी ठेवला, म्हणजे त्याच्यामध्ये चांगली गुणवत्ता जर आणला, की जसं तुम्ही आता गाणं बघितला महाराष्ट्र माझा, हे करत असताना आम्ही ड्रोन आणला, परत आमची एक टीम होती. खरं तर ह्या सगळ्या गाण्यांचं श्रेय ह्या सगळ्या टीमला सुद्धा आहे, माझ्या इतकंच. कारण माझे म्युझिक डायरेक्टर असतील, त्यामध्ये काम करणारे लोक असतील, अगदी लहान लहान जे स्टेजच्या बॅक स्टेजला काम करतात, त्या सगळ्यांची मेहनत यामध्ये आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय आहे की
मला पुढे जाण्याची माझी जिद्द, की मला असं वाटलं की मी व्यक्त झालं पाहिजे, माझ्यामध्ये या क्वालिटीज आहेत. आणि या निमित्तानं मी आता महाराष्ट्र माझं हे जे गाणं केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा माझी एक मानवंदना होती. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचं नाव जे ज्या कलेमुळे मोठं झालं ती म्हणजे शाहिरी कला, तर त्या शाहिरी कलेला सुद्धा हे अभिवादन होतं. आणि ते आम्ही शूटिंग केलं ते सामानगड सारख्या एका दुर्लक्षित गडावरती केलं. त्याचंही कारण असं होतं की त्या गडाकडे लोक जावीत, तिथलं पर्यटन वाढावं, आपल्या भागाची ओळख बाहेरच्या लोकांना व्हावी. प्रत्येक गाण्यामागं ही एक तळमळ आहे आणि ती तळमळ आज तुमच्या समोर दिसते. तुम्हाला बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल की सगळ्यात पहिलं गाणं माझं मी कोल्हापूरवरती केलं. बऱ्याच लोकांना इथं माहिती असेल, सगळीच गाणी दाखवणं आता शक्य होणार नाही. तर ते गाणं सुद्धा राजर्षी शाहू महाराजांविषयी माझी तळमळ, कोल्हापूर विषयीची माझी भावना मी त्याच्यातून व्यक्त केली. आज अगदी तुम्ही भारत माँ वंदे गाणं तर इथं आपल्या गावामध्ये शूटिंग झालं, आपल्यापैकी बऱ्यापैकी लोक त्यावेळी होते मराठी शाळेमध्ये. तर हे सगळं करण्यामागची भावना तुमच्यामध्ये काय पाहिजे, तळमळ पाहिजे, की मला व्यक्त व्हायचं आहे, मला काहीतरी चांगलं करून दाखवायचं. त्याच्यातूनच या घटना घडत असतात. मला आज असं वाटतं की हे मी करू शकलो का, हे माझंच गाणं आहे का, पण होय ते शक्य झालं. का शक्य झालं? कारण त्या दृष्टीने प्रयत्न केले म्हणून. आणि आज तुम्हा सर्वांना सुद्धा हीच प्रेरणा देण्यासाठी, हेच सांगण्यासाठी मी इथं आलोय